आई रीतीभाती मला कळत नाहीत का हो? खाण्यापिण्याला पाहुणचाराला आपण कधी काही कमी पडू दिलं का त्यांना? पण तुम्ही त्यांची मनमानी बघितलीत का? सारखं आपलं मला टीव्हीच पाहिजे, मला नवीन साड्याच पाहिजेत, मला गुलाबजाम आत्ताच्या आत्ता खायचे ते पण तुझ्या हातचे, असं नको ना करायला. मला ना सगळ्यात राग याचा येतो त्या आपल्या स्वानंदीशी कशा वागतायत. मला तर वाटतंय मुद्दामच करत असतील त्या. अगं मुद्दामच आपल्या मुलीला कोणी त्रास देईल का? मला वाटते त्यांच्याबद्दल शंका आणि त्याहून जास्त भीती वाटते. त्या स्वानंदीला स्वतःच्या लेकीला अशा वागवतात तर माझ्या आधीराला माझ्या डॉलला कशा वागवत असतील त्या. बिचारी माझी डॉल. उगाचच नाही तिने वेगळं राहायचा विचार केलाय. मम्मा मम्मा आजी मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? स्वानंदीच्या अंगावर गरम तेल सांडलंय. ती तिच्या आईसाठी गुलाबजाम तळत होती ना, तर तेव्हा सगळं हे घडलं. स्वानंदी ठीक आहे ना? माहित नाही आजी. अगं असं कसं? पाहिलं ना आई केवढ्याला पडले गुलाबजामुन. काय सॉरी. तुम्ही गॅस पाशी काहीतरी करताय ना काम? जरा लक्ष द्या ना. धडपडला असतं तर काय झालं असतं? मी नसतो आलो तर. सॉरी. सॉरी काय? स्वानंदी बाळा बरी आहेस ना तू? तेल वगैरे उडालं नाही ना तुझ्यावर? केवढा अनर्थ झाला असता बाई ग. नाही ग असा वेंधळेपणा करायचा. का असं करते बाळा? कोणाला त्रास झाला असता सांग बघू? तुलाच त्रास झाला असता ना. तुझे बाबा काय बसलेच आहेत माझ्यावर आग पकडायला. काळजी घेत जा. श्रीमंत घरामध्ये आलीयस म्हणून सवय गेली होती तिची. आपण 2 मिनिटं जरा सगळे शांत राहूया का? स्वानंदी मॅडम, तुम्हाला मी किती वेळा सांगितलं की ही सगळी कामं तुम्हाला करायची गरज नाही, त्यासाठी स्टाफ आहे. आता केवढा मोठा ऍक्सिडेंट झाला असता.